तर मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती, माझ्या किचनवरून तुमच्या किचनवर. पण इथे बनवणार आहोत लसुणी बोंबील. ते घेतलेले आहेत सुके बोंबील, थोडस विनेगर घेतलेलं आहे मी इथे वापरलेलं आहे, आणि मसाला वापरलेला आहे लसूण, लिंबू आणि मिरच्या. इथे लसूण आणि मिरची मी वाटून घेणार आहे. इथे मी मिरची टाकली, आता लसूण घालते. हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे आपण तवा तापत ठेवले याच्यावरती. आपण याच्यात तेल घालणार आहोत. इथे तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये हे लसूण आणि मिरचीची जी पेस्ट जरा जळजळी जसं वाटलेलं होतं ते आपण वाटून घालणार आहे याच्यामध्ये. गॅस बारीक केलेलं आहे. तेल खूप तापलं. त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये ते आपण भिजवलेले बोंबील घालणार आहोत. मी ते सुके बोंबील दाखवले ना, ते मी पाण्यात 2 तास भिजत ठेवलेले होते. आणि जर तुम्हाला याचे काटा काढायचा असेल तर काढू शकता, नाही तर तुम्ही असेही सुद्धा वाळत टाकून याच्यामध्ये घालतो. थोडं आपण हे परतून घेऊया तेलावरती. मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण आता हा माझ्याकडे घरगुती मालवणी मसाला आहे तो घालते. आपण यात थोडी हळद सुद्धा घालणार आहोत, मीठ पण घालणार आहोत. आपल्याला हे पुन्हा मिक्स करायचं. आणि हे आहे विनेगर. मी थोडं विनेगर घेतलेलं आहे याच्यामध्ये घालायला, आणि मी लिंबू सुद्धा घालणार आहे. हे असं मिक्स करायचं. तुम्हाला मसाला बघा किती कसा पाहिजे ते. तुम्हाला जर जास्त मसाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला. मी यात थोडाच घातलाय, कारण मी मिरची पण वाटून घातलेली होती हिरवी, त्यामुळे मी मसाला जास्त काही घातलेला नाहीये. इथे थोडं काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहे कलर साठी. त्याच्याने छान रंग येईल आपल्या बोंबलांना. आणि मी ते थोडस पाणी घालत आहे याच्यामध्ये. आता हे आपल्याला वाफेवरती जरा शिजवून घ्यायचं मस्त पैकी. आता इथे आपण आपले बघूया कसं झालंय ते. मस्त बघितलं. आता हे आपलं मस्त आता शिजलेलं पण आहे. मिरची एकदम व्यवस्थित आहे, परफेक्ट. तुम्हाला जर आंबट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अख्खा लिंबू टाका. मी विनेगर सुद्धा घातलेला आहे, लिंबू सुद्धा घातलेला आहे, पण मी अर्धाच लिंबू घातलेला आहे कारण माझी क्वांटिटी थोडीशीच आहे म्हणून. कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. आता मी गॅस बंद केलाय.
हे पण भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतो, चपाती सोबत किंवा डाळ भाताबरोबर पण मस्त लागते. रेडी झालेला आहे इथे. तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.